केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच बजेट मांडलेलं आहे। या बजेटमधून नेमकं सामान्यांना काय मिळालंय हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। माझ्या सोबत आपटे सर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत। सर, एकूणच बजेट पाहिलं तर कशा रीतीने वाटतं तुम्हाला आजचं बजेट? पहिलं आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हे जे बजेट होतं इंट्रीम बजेट होतं, म्हणजे वोट ऑफ अकाउंट्स। आता या सरकारचं म्हणजे हे जे कार्यभाग आहे आता संपेल आणि मग नवीन सरकार येईल, म्हणून हे पूर्ण बजेट नाही, याला आपण म्हणून इंट्रीम बजेट म्हणतो। आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आर्टिकल 116 तिथे प्राविधान असं आहे की आत्ता या 3-4 महिन्यामध्ये, म्हणजे ॲक्च्युअल नवीन सरकार येत नाही, हेच परत येईल का कुठलंही येईल, तर हे जे एक्सपेंडिचर आहे, हा जो खर्च आहे त्याला ऑथेंटिकेशन किंवा त्याला अप्रुव्हल फक्त ह्याच्यातनं घेतलं जातं। आणि इवन म्हणून ह्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे। आणि साधारण म्हणजे काही ठिकाणी प्राविधान असं पण आहे की पॉप्युलस बजेट नसावं, म्हणजे इलेक्शनसाठी उपयोगाला पडेल असं बजेट नसावं। आणि हे सरकार म्हणजे आपण जर या सरकारचं जर गोष्ट केली तर यांनी, मला तरी वाटत नाही यांनी कधी त्याप्रमाणे हे केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने हे जे आत्ता जर आपण बजेट बघितलं किंवा जे काही अनाऊन्समेंट झाले आहेत, सामान्य वर्गाला किंवा सामान्य करदात्याला स्पेसिफिकली काही कर सूट मिळालेली नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक जे लॉंग पेंडिंग केसेस होत्या, म्हणजे इन्कम टॅक्स आल्यापासनं आत्तापर्यंतच्या, म्हणजे 2009 पर्यंतच्या अप टू 25,000 25,000पर्यंतच्या केस, आणि त्यानंतरचं 1 वर्ष त्या 10,000पर्यंतच्या केस ज्या पेंडिंग होत्या, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट त्याच्यावरती भरपूर येत होतं आणि खूप म्हणजे प्रत्येकाचा वेळ त्याच्यात जात होता, त्या पूर्ण निघून जातील। हे एक जनरल, म्हणजे हे अगदीच छोटंसं काहीतरी दिल्यासारखं आहे। पण एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये असं आहे की हे दिशादर्शक बजेट आहे किंवा असायलाच लागतं। आणि मोदी म्हणजे PM मोदी सरांनी जे सांगितलेलं होतं की हे दिशानिर्देशक बाते इसमें रहेंगी, असं त्यांनी प्राविधान बोललेले होते ते, आणि त्या दृष्टीनेच आहे। एखादं बजेट, कुठलंही बजेट हे एका वर्षासाठीच अख्खं ठरत नाही, तो एक प्रोसिजर असते, एक प्लान असतो तो, म्हणजे पॉलिसी असतात त्या कशा रन करायच्या। आणि हे जर बजेट बघितलं तर त्या दृष्टीने म्हणजे कॅपिटल वाढला पाहिजे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे, किंवा आत्ता एक्सपेंडिचर म्हणजे जवळजवळ 1,11,11,111 कॅपिटल बजेटसाठी प्राविधान केलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी प्राविधान केलं आहे। जर मल्टिप्लिकेशन जर बघितलं ह्याच्यानी खूप म्हणजे जवळजवळ 3-4 फायदा होतो या कॅपिटल एक्सपेंडिचरपासून। पण सर, जर आपण बघितलं तर टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल करण्यात आलेले नाहीत, प्लस 7 लाखांपर्यंत कुठल्याही प्रकारचं कर नाही। या निर्णयांचा सामान्यांना कसा परिणाम होऊ शकतो? नाही, हे कंटिन्यू राहिलं, ह्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे। ऑब्व्हियसली म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा असतेच, म्हणजे काही जरी असलं, किती जरी दिलं असलं तरी थोडंफार काहीतरी हवं, म्हणजे अपेक्षा असते की काहीतरी असावं। पण या दृष्टीने जर बघायला गेलं तर ओव्हरऑल जो प्लॅन आहे आत्ता मिळालं नाही डेफिनेटली, आणि जे मेन बजेट जुलैमध्ये असेल, मला वाटत नाही तेव्हा पण खूप काही सामान्य करदात्याला मिळेल। कारण आपण सध्या कन्सॉलिडेशन मोड म्हणजे फिस्कल डेफिसिट आत्ता जो 5.8 साधारण टार्गेट करतोय आपण, आणि 25-26ला टार्गेट आहे 5.1, आणि ते करणं गरजेचं आहे ऑब्व्हियसली। कारण आणि मेन ह्याच्यामध्ये काय आहे, इंडिव्हिज्युअल करदात्याला डायरेक्ट सुविधा मिळालेली नाही, आधी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर आणि जे उद्योगाला चालना मिळणं गरजेचं आहे, की ज्याच्यानी राष्ट्रप्रथम किंवा जो आपली जी पॉलिसी आहे, किंवा आपण आत्ता 11व्या म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण 11व्या स्थानावरती होतो जगाच्या पातळीवरती, आता आपण विकसित कंट्री 5वा आपला नंबर आहे, पुढे जातोय आपण 3रे 4थे, खूप पुढे याचा विचार आहे। आणि 2000 खूप वर्षांनी आपण विकसित म्हणून डिक्लेअर होऊ असा आपण आपला प्लॅन आहे तो। यासाठी कन्सॉलिडेशन म्हणजे फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणजे जे वित्तीय तूट असते त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे। सगळ्या या गोष्टीकडे जर बघितलं म्हणजे हा एक प्रोसेस आहे, ती जी प्रोसिजर चालू आहे, जी काय पॉलिसी केली आहे त्या दृष्टीनेच सगळीकडे चालू आहे, वाटचाल चालू आहे। आणि ह्याच्यामुळे उद्योगांना म्हणजे जे काय कॅपिटल, पर्टिक्युलरली परत म्हणतो मी, जे कॅपिटल एक्सपेंडिचरवरती भरघोस आत्ता जे हे केलं आहे, त्यात मला एक नमूद करायचं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये किंवा इंडियन इकॉनॉमीमध्ये कधीच म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण त्याच्यावरती नाही भर दिला जात, किंवा त्याच्यावरती एक्सपेंडिचर अलोकेशन पण कमी असतं। 0.7% इन जनरल आपल्याकडे आहे, पण बाकीचे देश बघितले, US त्यांचं 2.8 आहे, इस्रायल बघितलं त्यांचं 4%च्या पुढे आहे, साऊथ कोरिया सगळ्यात जास्त एक्सपेंडिचर करतं आपल्या अलोकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं। तर या बजेटमध्ये किंवा आत्ता ज्यांनी जे अनाऊन्समेंट केले आहेत त्याच्यामध्ये रिसर्चसाठी बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे अलोकेशन
केलेलं आहे. आणि ते इम्पॉर्टंट का आहे, आपण विकसितशील देश आहोत. जितकं रिसर्च अँड डेव्हलपमेंट होईल तितकं प्रोडक्शनला किंवा जनरल म्हणजे त्यांनी जे म्हटलं आहे आम आदमी आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईज इन लिव्हिंग आणि ईज इन बिझनेस, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फायद्याचं होतं. आणि आत्तापर्यंत आपण ते खूप कमी करत होतो. आत्ता पण हे काय मला वाटत नाही की पुरेसं आहे, पण त्या दिशेने वाटचाल चालू आहे. व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं तर 40,000 ज्या ट्रेन्स आहेत त्या वंदे भारत लेवलच्या बनवण्यात येणार आहेत. टुरिझमला कुठं तर टॅक्स फ्री लोन देण्यात येणार आहे. 75,000 कोटीपर्यंतचं मोफत कर्ज देण्यात येणार आहे. सामान्यांना घरांमध्ये काही सवलती देण्यात येत आहेत. आणि बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत, एकूणच जर बघितलं तर या सुविधांचे टार्गेट्स काय आहेत आणि त्याच्यातून सरकारला आणि जनतेला कसा फायदा होऊ शकतो. एक पहिलं म्हणजे राष्ट्राचा डेव्हलपमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने सगळी वाटचाल चालू आहे असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. आत्ता ज्या ज्या तुम्ही त्या सांगितल्यात गोष्टी म्हणजे झिरो इंटरेस्ट रेट असेल किंवा लेसर इंटरेस्ट रेट असेल, राज्य सरकारला फंड दिला आहे. नंतर टुरिझम जे दुर्लक्षित आहे, जर महाराष्ट्राचं गोष्ट घेतली तर इतकं निसर्ग सौंदर्य आहे पण आपले दुर्लक्ष आहे तिथे, त्याच्यामुळे तिकडनं एम्प्लॉयमेंट जनरेशन होत नाही, प्रोडक्शन जनरेशन होत नाही भरपूर. त्याचप्रमाणे आत्ता जे जे तुम्ही मुद्दे सांगितलेत तिथे डेफिनेटली म्हणजे आता नॉर्मल बोगी काहीतरी 40,000 बोगी वंदे भारतच्या लेवलच्या करणार किंवा ट्रान्सपोर्टेशन जे आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक सुविधा आहेत, जेव्हा या गोष्टी होतात त्या डायरेक्टली इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंटसाठी फायदा होतोच. परत हे दळणवळण साधना वाढली की प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. त्याबरोबर टुरिझमचं त्यांनी स्पेसिफिकली तुम्ही म्हटलात आणि त्यांनी पण ते म्हटलं आहे फॉरेन टुरिझम म्हणजे आत्ता आपण जर बघितलं एक स्पिरिच्युअल त्यांनी एक चांगला मुद्दा हे केला, स्पिरिच्युअल टुरिझम असं पण एक त्यांनी गोष्ट हे केली. आत्ता आपण ह्या बाबतीत जगद्गुरू आहोत किंवा सगळी लोक म्हणजे पर्टिक्युलरली पॅन्डेमिक नंतर भारताकडे खूप एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आहे आणि आपण खरंच तिकडे आपलं प्रतिनिधित्व करतो अख्ख्या जगाचं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्तापर्यंत दुर्लक्षित होत्या, म्हणजे प्रयत्न झाले नाही तसं म्हणायचं नाही मला, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं, ज्या प्रमाणात इथे अलोकेशन व्हायला पाहिजे होतं, कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही आहे. आणि हे जे 5 वर्ष किंवा 10 वर्षाचं तुम्ही बघितलं हा जो कल आहे म्हणजे प्रोडक्शन कपॅसिटी वाढवणं, एक जनरल म्हणजे इकॉनॉमिक टर्म्समध्ये म्हटलं जर तुमची प्रोडक्शन कपॅसिटी जर 80% वाढली, एक जनरल हे आहे, तर इट्स अ सिग्नल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तुम्ही तुमचा प्रोग्रेस चालू आहे की चांगल्या पद्धतीने चालू आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं किंवा टुरिझमकडनं वाढवणं, नंतर बरेच ठिकाणी फूड प्रोसेसिंगला खूप इम्पॉर्टन्स दिला आहे. तिथे बरंच म्हणजे ॲग्रिकल्चरल आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजना परत प्रोडक्शन म्हणजे खूप सपोर्ट दिला आहे. आपण बघितलं तर आपण लहानपणापासून ऐकतोय भारत प्रधान देश आहे, पण याचं वास्तव जर इकडे बघितलं म्हणजे आपण इकॉनॉमिकली जर बघायला गेलो तर GDP जवळजवळ 15%च, फक्त 15% पण नाही, 15% जेमतेम कॉन्ट्रीब्युशन ॲग्रिकल्चरचं आहे. आणि तिकडे जर लोकसंख्या बघितली तर जवळजवळ 50%च्या जवळपास किंवा त्याच्याही जास्त लोक शेती आणि शेतीच्या अलाइड ॲक्टिव्हिटीजवरती अवलंबून आहेत. आणि त्यांच्याकडनं किती कॉन्ट्रीब्युशन येत आहे म्हणजे त्या सेक्टरकडनं 15%. म्हणजे हा जो विरोधाभास आहे किंवा ह्याच्याकडनं जे जे काय करायला पाहिजे होतं या गोष्टी त्या आता बऱ्यापैकी होत आहेत असं वाटतं आहे साधारण, आणि ते करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर स्किल डेव्हलपमेंटसाठी बऱ्याच गोष्टी आत्ता सांगितल्या आहेत. स्किल डेव्हलपमेंट झाली तर एम्प्लॉयमेंट जनरेशन बऱ्यापैकी होत आहे आणि त्या एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक भाग झाला, पण जे प्रोडक्शन कपॅसिटी वाढायला पाहिजे की प्रोडक्शन वाढायला पाहिजे, डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टीचा प्रोडक्शनवरती फायदा होतो. त्याच प्रश्नाकडे येत होतो मी. शेतकरी, तरुण आणि महिला या 3 सेक्टरवर जास्त फोकस ठेवण्यात आलेला आहे या बजेटमध्ये. या बजेटला तुम्ही पॉलिटिकली येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कसे बघता? आत्ता त्यांनी 4 पॉलिटिकली मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं हे सरकार आत्तापर्यंत हे माझे मत आहे असं काही केलेलं नाही आहे. इवन तसं करायचं असतं तर आत्ता हे बघा हे काय फायनल बजेट नाही आहे. जे फायनल बजेट येतं ते जुलैमध्ये येईल, म्हणजे नवीन सरकार जेव्हा स्थापन होईल तेव्हा ते चालू होईल. तसं बघायला गेलं असतं तर हे 2-3 महिने आहेत त्यासाठी काहीही करता आलं असतं, पण असंच करता येत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात आणि हे सरकार करणार नाही ह्याची खात्री होती. जवळजवळ सगळे फायनान्स क्षेत्रातले सगळ्यांना साधारण माहिती होतं की आत्ता ॲडिशनल काही मिळणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही पॉलिटिकली म्हटलं तर
म्हणजे मला नाही वाटत आहे की पॉलिटिक्सच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये काही केलेलं आहे. हां, हे म्हणेन मी, जी पॉलिसी आहे जसं म्हटल्याप्रमाणे हे एका वर्षाचं नसतं, ते थ्रू आऊट आहे. म्हणजे एक तुम्ही जर घेतलं आपण त्या दिशेवरती सरळ जात असतो आणि फिस्कल डिफिसिट जो आहे, कॉन्सॉलिडेशन जी आहे, त्या पथावरती आपण चालू आहोत आणि त्या दृष्टीने पुढे जात आहेत. आणि यांनी जे 4 जाती म्हटलं, म्हणजे गरीब, शेतकरी म्हणजे अन्नदाता, युवा आणि महिला. जर जगाचं जर बघ, आपण आता दुसऱ्या नंबरवरती आलो पॉप्युलेशनच्या दृष्टीत, त्याच्यावरती पण काहीतरी कमेंट झालेली आहे या बाबतीत, ते पण थोडं पॉझिटिव्ह आहे. पण जर ॲव्हरेज बघितलं तर युवा आपल्या अख्ख्या जगामध्ये आपण पहिल्या नंबरवरती आहोत. युवांची जी संख्या आहे म्हणजे वयोमर्यादेच्या दृष्टीने आपण पहिल्या नंबरवरती आहोत आणि आपण तीच आपली ताकद आहे असं म्हणतो अख्ख्या ह्याच्यातली. तर त्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे स्टार्टअपसाठी आता काही लेसर इंटरेस्ट रेटचं लोन किंवा टॅक्स, माझ्यामध्ये अगदीच झिरो नसेल पण लेसर रेटचं असेल, ते दिलं. ह्याच्याने काय होतं, जेव्हा तुम्हाला प्रोडक्शनचे जे मेन भाग आहे किंवा आत्ता आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, टॅलेंट आहेत, पण आपण ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असतं, कॅपिटल नाही आहे, म्हणजे भांडवल नाही आहे. तर आत्ता जे काय म्हणजे समजा भांडवल जर मिळालं तर प्रोडक्शन वाढेल. प्रोडक्शन वाढलं की जो ग्रोथ आहे, म्हणजे एम्प्लॉयमेंटपासनं ॲक्च्युअल प्रोडक्शन, त्यासाठी एक्सपोर्ट, त्यानंतर एक्सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि हे की इकोसिस्टीम आहे. म्हणजे एका प्रोडक्शनसाठी जे काय इनपुट लागतं एखाद्या फॅक्टरीसाठी, त्याच्यासाठी पण त्याला पण सपोर्ट मिळतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जी काय पॉलिसी आत्ता राबवली गेली किंवा राबवली जाईल, फक्त आता अनाऊन्समेंट झाली आहे, त्या दृष्टीने मला असं वाटतं हे प्रोडक्शन सायकलला खूप फायदा होईल. आणि जसं म्हटलं, जर प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली तर डेफिनेटली इकॉनॉमिक ग्रोथ आहेच. आणि प्रत्येक ठिकाणी राष्ट्रप्रथम असं जे काय उद्घोषणा होतीये, त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. अमृतकाल हा जो आता आपण अमृतकाल म्हणतोय, त्यांनी बऱ्याच चांगले शब्द वापरलेत त्यांच्या स्पीचमध्ये. तर हा अमृतकाल ह्याच्यामध्ये गरज हीच आहे की प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवणं, आपलं प्रोडक्शन वाढवणं. जर इन जनरल बघितलं, आत्ता पण म्हणजे सर्व्हिस सेक्टर जास्तच प्रमाणात पुढे आहे, नो डाऊट, तिथे पण वाढवलं पाहिजेच. पण त्याचबरोबर आपण प्रोडक्शनवरती पण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवरती पण जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. कारण बरेचसे आपले जे रिसोर्सेस आहेत तेव्हा एक्सप्लॉईट झालेले नाही आहेत. किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आत्ता जे ॲलोकेशन आहे ते अजून वाढवून त्याची जर सांगत घातली गेली, रिसर्च आणि हे जे प्रोडक्शन आहे त्यामुळे आपल्याला बरंच प्रोडक्शन कॅपॅसिटी पण वाढू शकेल, गुणवत्ता वाढू शकेल आणि आपण इंटरनॅशनल लेवलवरती खूप मोठ्या प्रमाणावरती जाऊ शकू. म्हणजे जो एक्सपोर्ट आहे, फॉरेक्स येणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे खूप फायद्याचं ठरू शकेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर गरीब, तरुण, महिला आणि मध्यमवर्गीय या 4 मूळ घटकाला धरून आजचं बजेट होतं. आणि येणाऱ्या जे काही निवडणुका आहेत त्या लक्षात घेता सरकारने मोठ्या घोषणा केलेल्या नाहीत, परंतु सरकार कुठं तर ज्या घोषणा केल्या आहेत त्यावर आश्वस्त आहे की परत आपली सरकार येणार आहे असं कुठं तर वाटत आहे. कॅमेरा पर्सन वैभवसोबत अजय धंजे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.